उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राजकारणातील स्पष्ट वक्ते नेतृत्व अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या आकस्मिक निधनानं संपूर्ण राज्यावर शोककळा पसरले आहे। या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जामोद येथील पोलीस स्टेशन परिसरात स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना अभिवादन केले। महाराष्ट्राने एक प्रभावी, धडाडीचा आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेला नेता गमावला आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। या शोक सभेला रंगराव देशमुख जिल्हा कार्याध्यक्ष, निलेश देशमुख जिल्हा उपाध्यक्ष, किशोर दाताळकर तालुकाध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार शेख अकील, अजय चांडक, नितीन पांडे, सुभाष धुळे, शेख नावेद उपस्थित होते। यावेळी उपस्थित सर्व सदस्यांनी 2 मिनिटे मौन पाळून लाडक्या नेत्याला श्रद्धांजली अर्पण केले। अजितदादांच्या निधनानं राजकीय क्षेत्रासह सर्वसामान्य जनतेमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। आरसी न्यूज 24 करिता अनिल भगत, जळगाव। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, सन्माननीय आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांचे काल विमान अपघातात दुःखद निधन झाले। त्यांच्या विमानाला अपघात होतामुळे स्फोट झाला आणि स्फोटामध्ये दादांचा पूर्ण अंतिम झाला। आदरणीय दादा या महाराष्ट्राची एक विकासपूर होती। आज त्यांच्या जाण्याने या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये फार मोठी हानी झाली, फार मोठे नुकसान झाले आणि एक विकास पुढच्याला हा महाराष्ट्र मुकला। भविष्यामध्ये अजितदादासारखा एक द्रष्टा नेता आणि जो शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, विशेष करून तरुणांसाठी दादा खूप वेळ द्यायचे, खूप काम करायचे, की कामाचा माणूस आहे हे नेहमी सांगायचे। आणि आज त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र हा पोरका झाला। असा हा मोठा नेता परत अजितदादासारखा नेता या महाराष्ट्रामध्ये होणार नाही। म्हणून आज दादांना पूर्ण महाराष्ट्रभर, देशभर श्रद्धांजली वाहण्यात येत आहे। जळगाव जामोद तालुक्यामध्ये बी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने, तसेच विविध संघटना, व्यापारी संघटना, आमची स्वस्त धान्य दुकानदारांची संघटना, या सर्वांच्या वतीने या ठिकाणी दादांना श्रद्धांजली आम्ही अर्पण करतो आणि दादांना चिर शांती लाभो, त्यांना स्वर्गामध्ये चांगली जागा मिळो ही ईश्वर त्यांनी मुख्य प्रार्थना करतो, थांबतो।